ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता महिपतचा प्रियाला आलेला कॉल मोक्याच्या वेळी शेवटच्या क्षणी अर्जुनने बघताच अर्जुनने आता प्रियाचा फोन उचलून अर्जुन आता प्रियाच्या फोनवर महिपतचे कोणते बोलणे ऐकतो आणि आता प्रिया समजून पोपटासारखे भडाभडा सत्य ओकणाऱ्या महिपतचा खरा चेहरा आणि प्रियाचा खरा डाव अर्जुन समोर येऊन भयानक गनिमी काव्याने तिसरा मोठा डाव खेळून आता अर्जुन महिपतच्या नरडीचा घोट घेऊन प्रियाला कशी भयानक शिक्षा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी मोदक बनवण्याची स्पर्धा घेतलेली असते आणि त्या स्पर्धेमध्ये आता मोदक कसा बनवायचा याचा व्हिडिओ ऐकत प्रिया ही मोदक बनवत असते. पण आता अस्मिता आणि प्रियाचे ते कट कारस्थान अर्जुन समोर येते आणि पटकन आता अर्जुन अस्मिताला बाहेर पाठवतो आणि आता बाहेर गेल्यामुळे प्रियाला काही त्या व्हिडिओचा आवाज येत नसतो. तेव्हा आता प्रियाची मोठी घाबरगुंडी उडालेली असते आणि प्रियाचे मोदक हे मोदक नसून ते लाडू झालेले असतात आणि त्यामुळे आता सगळ्यांसमोर प्रियाचे हसू होऊन प्रिया ही तोंडावर आपटलेली असते. तर मात्र इकडे सायली आणि प्रतिमाने एकसारखे मोदक करून पूर्णाईच्या मनात एकदमच जागा तयार करून स्पर्धा जिंकलेली असते. प्रियाचे मोदक बघताच इकडे रविराज म्हणतो की अगं प्रिया, कधी कधी मला तू तन्वी असल्याचा संशय येतो आणि तू माझी मुलगी आहे की नाही याचा विचार माझ्या डोक्यात येतो. कारण प्रतिमाचा एकही गुण तुझ्यात नाहीये. अगं काय वागतेस तू. साधं तुला गणपती उत्सवाच्या वेळेस वेळेवर उठताही आलं नाही आणि नंतर आता मोदक करायला सांगितले तर त्याचे लाडू बनवले. कसली आहेस ग प्रिया तू. तेव्हा आता पुन्हा चैतन्य, अश्विन, अर्जुन सगळेजण प्रियाला हसू लागतात आणि त्यामुळे आता प्रियाची किंमत सगळ्यांच्या मनातून कमी होऊन प्रिया ही सगळ्यांच्या मनातून उतरलेली असते. इकडे आता प्रिया विचार करते की आपल्याला जर इथे तग धरून राहायचं असेल तर अर्जुनसोबत आपल्याला प्रेमाचे नाटक वाढवून अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात अडकावाच लागेल. कारण आता ही म्हातारीसुद्धा या सायलीच्या बाजूने फिरली आहे आणि आता जर आपण अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तरच आपला इथे निभाव लागेल असे आता प्रियाच्या लक्षात आलेले असते आणि पुन्हा आता प्रिया अर्जुनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. इकडे अर्जुनसुद्धा प्रियासोबत आता प्रेमाचे नाटक करत असतो आणि आता प्रिया ही अर्जुनसोबत वेळ घालवण्यासाठी पुन्हा अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि आता प्रेमाने अर्जुनसोबत आता प्रिया गप्पा मारत असते. तेव्हा आता विषय काढत अर्जुन म्हणतो की अगं प्रिया, तू सायलीचा एवढा राग राग का करतेस. अगं तू उशिरा उठली आणि सायलीने सिनियर आणि प्रतिमा त्यासोबत आरती घेतली तर तुला तिचा एवढा का राग आला. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन, तुला माहीत नाही ती सायली कशी आहे. अरे तिने अगोदर माझ्यापासून तुला तोडले आणि त्यानंतर आता माझ्या आईलासुद्धा माझ्यापासून ती तोडू बघत आहे. बघितलं ना तू, आईच्या जवळ जाऊन ती आईला कसे आपल्याशा करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ते ठीक आहे ग प्रिया, पण आत्ताच तुमचे एवढे भांडणं होतात की या आश्रमात तुम्ही दोघी एकत्र असताना सुद्धा तुमचे असेच भांडण होत होते का. तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे ती तर भांडकुदळच आहे. मी आश्रमात होते ना, कायम ती माझ्यासोबत भांडतच असायची. काही ना काही क्षुल्लक कारण काढायची आणि माझी खोड करून माझ्यासोबत उलट भांडायची आणि सगळेजण त्यावेळेस तिचीच बाजू घ्यायची आणि आत्तासुद्धा ती सायली तशीच आणि तेच करते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग सायली आणि तू आश्रमात एकमेकींसोबत भांडत होत्या, तुमचं पटत नव्हतं. तर प्रिया म्हणते की अगदी बरोबर. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की मग प्रिया, त्यावेळेस तू सगळा वेळ घालवण्यासाठी आश्रमात जास्त कोणासोबत बोलत होती. त्या आश्रमात आलेल्या विलास काकासोबत की सायलीसोबत तर तुझं भांडणच होत होतं. मग आणखी कुणासोबत. तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुनला काय उत्तर द्यावं आणि काय नाही याच
हे प्रियाला काही कळत नसतं आणि प्रिया ही विचारात आणि गोंधळात पडलेली असते. आणि त्याच वेळेस आता नीतीच्या मनात मात्र काही वेगळेच असते आणि योगायोगाने अर्जुन तिथे असताना प्रियाच्या मोबाईलवर आता महिपतचा कॉल येतो. प्रिया आता काय उत्तर द्यावे अर्जुनला याचा विचार करत असते. तेवढ्यात वाजत असलेला मोबाईल बघून अर्जुन म्हणतो की प्रिया, तू विचार करून उत्तर दे, तोपर्यंत मी फोन आलाय ते बघतो. आणि आता लगेचच प्रियाच्या मोबाईलवर रिंग वाजत असते आणि अर्जुन आता फोन घेण्यासाठी पुढे जातो. तर आता त्यामध्ये महिपतच्या नावाने आलेला तो फोन बघताच अर्जुनला मोठा धक्का बसतो. म्हणजे महिपत आणि प्रियाचे अजूनसुद्धा एकमेकांसोबत बोलणे चालू आहे हे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते. पटकन आता अर्जुन तन्वीचा फोन उचलतो. तेव्हा आता तिकडून महिपतला राग आलेला असतो, कारण इकडे नागराज आता पुन्हा महिपतकडे जाऊन नागराजने महिपतचे कान भरलेले असतात. नागराज म्हणतो की महिपत, अरे त्या प्रियाने तिकडे जाऊन माती खाल्ली, इकडे आपल्याला फार मोठेपणाच्या ती गप्पा मारत होती, तिकडे त्या सायलीला झोपेच्या गोळ्या काय देणार, प्रतिमापासून तिला बाजूला काय ठेवणार, प्रतिमासोबत आरती काय घेणार. पण झालं तर उलटच, अरे सायलीनेच त्या प्रियाला तिच्याच दुधामध्ये गोळ्या चारल्या आणि तिला झोपवले आणि त्या प्रतिमासोबत सायलीने आरती केली. तेव्हा आता इकडे महिपतसुद्धा भडकलेला असतो आणि ताबडतोब प्रियाला महिपतने कॉल केलेला असतो. तर आता अर्जुनने कॉल उचलताच तिकडून महिपत बोलू लागतो की अगं भटक भवानी, मी तुला तिकडे कशासाठी पाठवले होते, इकडे तर माझ्यासमोर खूप मोठ्या पोपटासारख्या गप्पा मारत होती, तिकडे त्या सायलीला गोळ्या देणार, प्रतिमापासून सायलीला तू बाजूला ठेवणार, आणि केलं कायच तू तिकडे भटक भावानी, माती खाल्ली तू आणि त्या सायलीने तुला तोंडावर आपटवलं. तर आता महिपत म्हणतो की मला नाव ठेवत होती, माझ्या माणसाकडून त्या प्रतिमाला मारता आलं नाही. दहीहंडीच्या दिवशी तो अर्जुन सुभेदारमध्ये आला, नाहीतर त्याच वेळेस माझ्या माणसाने त्या प्रतिमाला ढगात पाठवलं असतं. त्या अर्जुनमुळे ती वाचली आणि तू आता पुन्हा त्या प्रतिमा आणि सायलीला बाजूला करायला गेली होतीस. एवढं साधं काम तुला जमलं नाही आणि माझ्यासमोर तर खूप हुशारकी मारत होतीस तू. असे आता महिपत हा पोपटासारखे भडाभड सत्य ओकत असतो आणि अर्जुन ते सगळे बोलणे त्याच्या कानांनी ऐकत असतो. आणि ते ऐकताच आता लगेचच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. महिपत म्हणतो की बोल ना, आता तुझी प्रिया बोबडी का वळाली. तेव्हा आता अर्जुन समोर सत्य येऊन पटकन आता अर्जुन तन्वीचा फोन कट करतो आणि आता अर्जुन समोर महिपत आणि तन्वीचा खरा चेहरा आलेला असतो. आणि महिपत हा प्रतिमाला मारण्याचा वेळोवेळी प्लान करत असल्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते. तेव्हा आता प्रियाला आत्ताच काही यातलं न सांगितलेलंच बरं असा विचार करून आता रागाच्या रुद्रावताराने अर्जुन हा महिपतकडे आता महिपतला जाब विचारण्यासाठी जाऊ लागतो. आणि आता इकडे महिपतकडे येताच आता अर्जुन महिपतची कशी गचांडी पकडतो आणि प्रतिमाला मारल्याचे भयानक सत्य आता अर्जुन समोर येतात. आता अर्जुन महिपतला कोणती शिक्षा करतो, तर आता प्रियाचा खरा चेहरा समोर येऊन रविराजकडून अर्जुन आता प्रियाचा कसा पर्दाफाश करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.